मी खात्री देऊन सांगते की याआधी तुम्ही अशी कैरीची चटणी कधीच खाल्ली नसेल। एकदा बनवली की आठवडाभर अगदी आरामात टिकते आणि चवीला खूप जास्त अप्रतिम लागते। थोडीशी तिखट, थोडीशी आंबट आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी। चला तर मग कैरीची चटणी बनवूयात। त्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे। कैरी आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर कापडाने याला पुसून घ्यायचं आणि देठाकडचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आहे। इथे कैरीची पूर्ण साल काढून झालेली आहे। आता याला आपल्याला मध्यभागातून कट करून घ्यायचं आहे किंवा कापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जी आतमध्ये बी किंवा जी कोय असते ना ती काढून घ्यायची आणि मोठे मोठे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत। तर ही चटणी बनवण्यासाठी मी फक्त अर्ध्या कैरीचाच वापर करणार आहे। तुम्ही या पद्धतीने कितीही प्रमाणात ही चटणी बनवून ठेवू शकता। आता पुढची स्टेप बघू। कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही सर्वात कमी आहे। यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या। इथे मी थोडीशी चिंच टाकलेली आहे। चिंच टाकल्यामुळे चटणीला थोडासा आंबटसरपणा येतो, पण तुम्हाला चटणी आंबट नको असेल ना तर तुम्ही चिंच नाही टाकलीत ना तरी सुद्धा चालेल किंवा चिंचेचे प्रमाण थोडंसं कमी केलं तरी सुद्धा चालेल। नंतर इथे मी 3 तिखट लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही याचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे सर्व साहित्य सर्वात कमी आचेवरती थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा हलकासा धूर येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचं आहे। तर याला मी छान भाजून घेतलेलं आहे। भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये जे कैरीचे काप आपण करून घेतलेले होते किंवा तुकडे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि रंग छान येण्यासाठी इथे मी 1.5 ते 2 चमचे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर वगैरे न करता आपल्याला याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी याला वाटून घेतलं। याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये मी 3 ते 4 पळी तेल टाकलेलं आहे। चटणी बरेच दिवस टिकावी यासाठी ना यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान फुटल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची। नंतर भाजलेलं साहित्य आणि कैरी जी आपण वाटून घेतलेली होती ती सर्व यामध्ये टाकायची आहे आणि कमी ते मध्यम आचेवरती याला तेलाबरोबर छान परतून घ्यायचं आहे। याचा रंगसुद्धा थोडासा बदलला जातो आणि छान शिजल्यानंतर याच्यामधला कच्चा फ्लेवर निघून जातो आणि थोडंसं तेलसुद्धा सुटलं जातं। इथे तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटं याला मी कमी ते मध्यम आचेवरती परतून घेतलेलं आहे। याने तेलसुद्धा छान सोडलेलं आहे। आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये आरामात आठवडाभर फ्रीजमध्ये तुम्ही याला साठवून ठेवू शकता। जेवण करताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही या चटणीचा वापर करू शकता। भाताबरोबर तर खूपच जास्त चविष्ट लागते आणि भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। मग घरी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।